नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अस्मिताला मुलगा होतो, त्यामुळे घरातील सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. अर्जुन, सायली त्याचे खूप लाड करत असतात. त्याचबरोबर अश्विन आणि अर्जुन दोघेही मिळून अस्मिताची खूप चेष्टा करत असतात. आता इकडे प्रतिमा खूप काळजीमध्ये असते, कारण ती सायलीला, कल्पनाला वारंवार कॉल करत असते. मात्र तिचे कॉल कोणीही घेतलेले नसतात. तसं ती रविराजला सुद्धा सांगते. पण तितक्यात प्रतापचाच तिला कॉल येतो आणि तेव्हा कल्पना सांगते की अगं, आम्ही खूप गडबडीमध्ये होतो, अस्मिताला मुलगा झालेला आहे. आता हे सगळं ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो. रविराज, प्रतिमा अतिशय खुश असतात आणि आम्ही लवकरात लवकर भेटायला येऊ हेही ते सांगतात. आता इकडे प्रिया विचार करते की काय झालं असेल हॉस्पिटलमध्ये. अस्मिता गचकली असेल का तिचं बाळ गेलं असेल. अस्मिता जर गेली ना तर त्या दुःखामध्ये अर्जुन, सायली माझ्याकडे लक्ष देणार नाही आणि ते बाळ जरी गेलं ना तरीसुद्धा सगळेजण दुःखामध्ये असतील. म्हणजे काहीही झालं तरीही माझ्याकडे अर्जुन, सायलीचं दुर्लक्षच होईल. पण आता हे कळणार कसं काय झालं आहे ते. आणि मग ती लगेच अश्विनला कॉल करते. अश्विन थोड्या वेळाने फोन रिसीव्ह करतो. आता ही वरवर विचारते की अश्विन, काय झालं रे, म्हणजे अस्मिता ठीक आहे का. तेव्हा अश्विन अगदी हसतच म्हणतो, अगं अजिबात काळजी करू नकोस, अस्मिताईला मुलगा झाला आहे आणि सगळे बाळ आणि आई दोघेही खूप छान आहेत. तेव्हा ही वरवर हसायचं नाटक करते. खरं तर तिला मनातून खूप आश्चर्य वाटत असतं. आता ही विचार करते, म्हणजे अर्जुन, सायलीला आता खूप आनंद झाला असेल. त्या आनंदाच्या भारामध्ये ते जर माझी अजून कसून चौकशी करायला लागले तर काहीतरी करावं लागेल आणि सदा महिन्याला गायब करावं लागेल. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही खूप खुश असतात. पण मध्येच सचिनचा विषय निघतो. सायलीचं असं मत असतं की सचिन भाऊजींना हे सगळं कळवायला हवं. मात्र अर्जुन या मताच्या पूर्णपणे विरोधामध्ये असतो. सचिन जर मला दिसला ना तर मी त्याला सोडणार नाही. अस्मिताला त्यांनी फसवलं आहे आणि जेव्हा जेव्हा अस्मिताला त्याची गरज होती ना तेव्हा तेव्हा हा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता. त्याच्यामुळे मी तर त्याला कधीच माफ करू शकणार नाही. आता इकडे सचिन एकटाच विचार करत बसलेला असतो. त्याला साक्षी त्याच्याशी जशी जशी वागलेली असते ते सगळं आठवत असतं. आता हा विचार करतो की साक्षीचे पैसे, दागिने ताब्यात येईपर्यंत हिच्याशी नीट वागावंच लागणार आहे. आता तितक्यात साक्षी त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन येते आणि त्याच्याशी अगदी नॉर्मल असल्यासारखी वागू लागते. ती म्हणते की आपण काही दिवस इथेच राहायचं का, खूप दिवसांनी मी इथे आले. तेव्हा सचिन हो म्हणतो आणि मनातच म्हणतो, माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे का, नाही तर मी म्हणू शकत नाही. आता इकडे अर्जुन सायलीला किचनमध्ये मदत करत असतो आणि प्रिया मुद्दाम मध्ये मध्ये करण्यासाठी येत असते. तर तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, तुला मदतच करायची आहे ना, मग जा ना विमलला मदत कर, तिला कपडे वाळत घालू लाग. आणि तो तिला तिथून हाकलून लावून देतो. आता इकडे अस्मिताशी बोलताना नेमकी सचिनचा विषय निघतो आणि त्यामुळे अस्मिता खूप अपसेट होते. पण कल्पना आणि प्रताप दोघेही तिला समजावतात. आता अर्जुन, सायली दवाखान्यामध्ये येतात आणि प्रताप आणि कल्पना दोघेही घरी येतात. तेव्हा प्रिया वरवर त्यांना दाखवून देत असते की ती किती काम करते आणि आता कल्पना तिला आणखी दुसरी कामं सांगते. पण खरं तर हिला जायचं असतं सदा आणि मैनाला भेटायला, कारण त्यांना तिला पनवेलमधून बाहेर काढायचं असतं. पण ही कल्पी मला काही करूच देत नाही आहे असं ती मनातच म्हणते. आणि तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. ती म्हणते की बाबा, मी अस्मिताचं बाळ पाहिलंच नाही ना, मग मी जाऊन येते, कारण कळलं पाहिजे ना की बाळाला आणखी एक मामी आहे. तेव्हा कल्पना म्हणते, जायचं असेल तर जा, पण मी काही वस्तू काढून ठेवल्या आहेत अस्मितासाठी, जाताना त्याही घेऊन जा. आता कल्पना तिच्याकडे खूप साऱ्या बॅगा देते. खरं तर या बॅगांचं तिला ओझंच झालेलं असतं, पण नाईलाज असतो आणि त्यामुळे ती बॅगा घेऊन तिथून निघून जाते. आता इकडे सायली आणि अर्जुन अस्मितासोबत गप्पा मारत असतात. त्याच वेळेस पुन्हा सचिनचा विषय निघतो आणि अर्जुन चिडून तिथून निघून जातो आणि त्याला समजवायचं म्हणून सायली ही बाहेर जाते. इकडे प्रिया सदा आणि मैनाकडे येते आणि त्यांना सांगते की आत्ताच्या आत्ता पनवेल सोडायचं. आता हे दोघंजणं काही तयार नसतात, कारण त्यांचं म्हणणं असतं की असं अचानक कसं काय सोडायचं, त्यात आमचं दुकान वगैरे बंद होईल, मग आम्ही खायचं काय, आणि ते आडेवेडे घेत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, हो, जसं काही तुमच्या दुकानामध्ये
24 तास रांगच लागलेली असते ना. बघा किती रांग लागलेली आहे दुकानांची. आणि मला काही सांगू नका, तुमची सगळी सोय झालेली आहे. फक्त ह्या पत्त्यावरती जा, तिथे तुम्हाला सगळी सोय मिळेल. आता ती त्यांना काही पैसेसुद्धा देते आणि सांगते की काही दिवस पनवेलमध्ये फिरकायचंसुद्धा नाही आहे. आणि मग सदा आणि महिना ते पैसे पाहून बाहेर जायला तयार होतात, कारण तिथे त्यांची खाण्याची, पिण्याची, राहण्याची सगळी सोय झालेली असते. आता इकडे अर्जुन सायलीवरती चिडचिड करत असतो आणि सायली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याला पटवून देते की सचिन बाळाचे वडील आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहिती असायलाच हवं आणि आपण हा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत, कारण अर्जुनचं असं मत असतं की दोघांचाही डिवोर्स व्हायला हवा. आता सायली त्याला व्यवस्थित समजून सांगते, पण त्या दोघांच्याही मनामध्ये एक प्रश्न पडतो. जेव्हा तुम्हाला सचिन भाऊजींबद्दल कळालं होतं, त्यावेळेस तुम्ही अस्मिताताईंसमोर काही सांगायचं नाही म्हणून खूप काळजी घेतली होती. तशी मी सुद्धा घेतली होती. पण अचानकपणे प्रिया अस्मिताताईंना योगाच्या क्लासला घेऊन गेली आणि मग काही वेळानंतरच ती परत आली आणि त्यांनी हे सगळं ऐकलं, कारण मला तर त्यांच्यासमोर काही बोलायचंच नव्हतं. मग अर्जुनच्या सगळी गोष्ट लक्षात येते. तो म्हणतो, हे काही सहजासहजी झालेलं नाही आहे, हे सगळं प्लॅन करून केलेलं आहे. म्हणजे प्रिया इतक्या खालच्या पातळीला गेली की तिने स्वतःच्या स्वार्थासाठी अस्मिताताईंच्या आणि तिच्या बाळाचासुद्धा विचार केलेला नाही आहे. आता सायलीचीसुद्धा खूप चिडचिड झालेली असते. तिलाही प्रियाचा खूप राग आलेला असतो. इकडे प्रिया हॉस्पिटलला येते आणि तिच्या हातातील एक बॅग खाली पडते. तितक्यात सँडी, जो तिचा बॉयफ्रेंड असतो, तो तिथे येतो आणि तिला सगळे मागचे क्षण आठवू लागतात. तो तिच्याशी बोलतो, अगं प्रिया, तू इथे काय करतेस आणि किती वर्षांनी आपण भेटतोय ना. तेव्हा प्रिया त्याला अजिबात भाव देत नाही आणि वर त्यालाच बोलू लागते की माझ्या मागे इथपर्यंत आलास का तू? तुला वाटत असेल ना मी आता एका श्रीमंत घराची सून आहे, त्याच्यामुळे तू माझ्या मागे करतोयस ना. तेव्हा सँडी सांगतो की अजिबात नाही, माझे ॲम्बिशन्स तेव्हा तसे होते, पण आता तसं नाही आहे. मी स्वतः कष्ट करतो, या दवाखान्यामध्येच मी कामाला आहे. पण प्रिया त्याला वॉर्निंग देते की इथे माझ्याशी अजिबात ओळख दाखवायची नाही आणि रागातच तिथून निघून जाते. आता नेमकी या दोघांचंही बोलणं अर्जुन सायली पाहतात आणि अर्जुनला सायली सांगते की हा तर सँडी आहे, प्रियाचा बॉयफ्रेंड. लग्नाअगोदर ती याच्याच बाईकवरती सतत फिरत असायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं असेल तर मग आपल्याला त्याच्याशी भेटावंच लागेल. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायली सँडीशी बोलतात आणि त्यांना बरेच नवीन असे प्रियाबद्दलची माहिती मिळते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.